थोड्याच दिवसामध्ये इलेक्शन येत आहेत आणि तुमचं मतदान यादीमध्ये नाव असणं गरजेचं आहे. तुम्ही जर आतापर्यंत मतदान काढलं नसेल आणि मतदान यादीमध्ये तुमचं नाव नसेल तर तुम्ही तुमच्या मोबाईल मधून मतदान यादीमध्ये नाव लावू शकता आणि नवीन मतदान कार्ड काढू शकता आणि हे सर्व तुम्ही तुमच्या मोबाईल मधून करू शकता आणि तेही घर बसल्या. तर मतदान कार्ड कसं काढायचं, तुमच्या मोबाईल मधून मतदान यादीमध्ये कसं नाव लावायचं हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला भेटत. तर मित्रांनो, सर्वात पहिले तुमच्या मोबाईल मधून प्ले स्टोअर ओपन करायचं आहे. प्ले स्टोअर वरती तुम्हाला येऊन सर्च करायचं आहे वोटर हेल्पलाईन. वोटर हेल्पलाईन अशा पद्धतीने सर्च करून हे ऍप्लिकेशन तुमच्या समोर येईल. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं हे ऍप्लिकेशन आहे. याचं 5 करोडपेक्षा डाउनलोडिंग आहे. हेच ऍप्लिकेशन तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे. हे ऍप्लिकेशन इन्स्टॉल करून याला ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर थोडं थांबायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला इंटरफेस दिसेल. इथे तुमचं जर अकाउंट असेल तर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करू शकता. पण इथे जर तुमचं अकाउंट नसेल तर तुम्हाला अकाउंट उघडावं लागेल. अगोदर जर अकाउंट असेल तर लॉग इन करू शकता. पासवर्ड माहित नसेल तर फॉरगॉट सुद्धा पासवर्ड करू शकता. जर इथे तुमचं अकाउंट नसेल तर तुम्हाला इथे ऑप्शन देण्यात आलेला आहे न्यू युजर. या न्यू युजर वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. न्यू युजर वरती क्लिक केल्यानंतर आता इथे आपण अकाउंट उघडूयात. तर इथे आपण अगोदर मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि सेंड ओटीपी वरती क्लिक करायचा आहे. तर जो मोबाईल नंबर टाकलाय तुम्ही तुमचा त्यावरती एक ओटीपी येईल. तो ओटीपी तुम्हाला आता इथे लागणार आहे. आता अशा पद्धतीने पुढे येईल. आता आपल्याला विचारलंय फर्स्ट नेम म्हणजे तुमचं पहिलं नाव इथे इंग्लिशमध्ये टाकायचंय. लास्ट नेम टाकायचंय म्हणजे आडनाव टाकायचं इंग्लिशमध्ये. त्यानंतर पासवर्ड विचारलाय तर तुमचं नाव @123 अशा पद्धतीने एक पासवर्ड तयार करायचा आहे. आणि खाली ओटीपी विचारला आहे. जो आता आपण ओटीपी पाठवला होता तो ओटीपी इथे टाकायचा आणि सबमिट करायचा आहे. तर इथे मी सगळी माहिती टाकून सबमिट करतो. तर इथे पहा युजर क्रिएटेड सक्सेसफुली म्हणजे आपलं अकाउंट इथे सक्सेसफुली क्रिएट झालेलं आहे. आता तुम्ही पुन्हा इथे येणार आहात. आता आपण अकाउंट बनवलं आहे. आता अकाउंट बनवलं तर इथे मोबाईल नंबर टाकूयात. पासवर्ड विचारलाय. पासवर्ड आता जो बनवला होता तो टाकूयात आणि खाली सेंड ओटीपी वरचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करूयात. म्हणजे आपलं जे लॉग इन आहे ते आपण इथे करायचं आहे. तर मोबाईल नंबर पासवर्ड टाकलाय. आता आपण सेंड ओटीपी वरती क्लिक करूयात. सेंड ओटीपी वरती क्लिक केल्यानंतर जो मोबाईल नंबर होता त्यावरती ओटीपी येईल आणि तो ओटीपी तुम्हाला इथे टाकून लॉग इन नाव बटन दिसतंय हिरवं त्यावरती क्लिक करायचं आहे. आता आपण सक्सेसफुली लॉग इन झालेलो आहे. लॉग इन झाल्यानंतर आता आपल्याला मतदान कार्ड काढायचं आहे. तर पहिलं ऑप्शन आहे वोटर रजिस्ट्रेशन. पहिला बॉक्स आहे त्या वोटर रजिस्ट्रेशन बॉक्स वरतीच तुम्हाला क्लिक करायचं आहे. वोटर रजिस्ट्रेशन बॉक्स वरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने येईल. तुम्हाला खाली भरपूर असे ऑप्शन दिसतील. तर इथे आपल्याला कोणता फॉर्म भरायचा आहे तर आपण नवीन फॉर्म भरणार आहे. तर न्यू वोटर रजिस्ट्रेशन पुन्हा एक दाखवतो. वोटर रजिस्ट्रेशन वरती जावा. फॉर्म नंबर 6 न्यू वोटर रजिस्ट्रेशन त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर थोडं खाली स्क्रोल करायचं आहे. लेट स्टार्ट वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढे इथे आर यू अप्लाइंग फॉर न्यू वोटर. न्यू वोटर साठी आपण अप्लाय करतोय तर येस या ऑप्शन वरती क्लिक करून खाली नेक्स्ट बटन दिसेल. नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. तर हा फॉर्म तुमच्या समोर ओपन होईल. आता हा आपल्याला फॉर्म भरायचा आहे. थोडं खाली यायचं इथे तुम्हाला स्टेट सिलेक्ट करायचं आहे म्हणजेच आपलं महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर जिल्हा विचारला जाईल म्हणजे डिस्ट्रिक्ट. तर इथे तुमचा जो काही जिल्हा आहे तो जिल्हा सिलेक्ट करा. त्यानंतर असेंब्ली विचारले म्हणजे मतदारसंघ कोणता आहे. मतदारसंघ तुमचा सिलेक्ट करा. मतदारसंघ माहित नसेल तर मोठ्या माणसाला कोणाला तरी विचारा. त्यानंतर डेट ऑफ बर्थ तर तुमच्या आधार कार्ड वरती जी डेट ऑफ बर्थ आहे ती इथे व्यवस्थित टाकून घ्या. तर डेट ऑफ बर्थ सिलेक्ट ऑप्शन वरती क्लिक करून टाका. त्यानंतर सिलेक्ट डेट ऑफ बर्थ डॉक्युमेंट. आता डॉक्युमेंट द्यायचं आहे. जी डेट ऑफ बर्थ टाकली त्याचे डॉक्युमेंट इथे तुम्ही देऊ शकता. इथे भरपूर ऑप्शन तुम्हाला दिसतील पाहू शकता. 1 2 3 4 5 6 ते 7 ऑप्शन आहेत. पहिला आहे बर्थ सर्टिफिकेट, दुसरा आहे आधार कार्ड, तिसरा आहे पॅन कार्ड, चौथा आहे ड्रायव्हिंग लायसन्स, त्यानंतर मार्कशीट आहे 10वी 12वीचं किंवा इंडियन पासपोर्ट आधार. यापैकी एक कोणतंही सिलेक्ट करा. मी आधार कार्ड सिलेक्ट करतो. आधार कार्ड सिलेक्ट केल्यानंतर आता आपल्याला आधार कार्ड अपलोड करायचं आहे. आधार कार्डची झेरॉक्स असेल किंवा त्यावरती सही करा आणि अपलोड बटनावरती क्लिक करून तुम्ही कॅमेराने सुद्धा फोटो काढून अपलोड करा किंवा गॅलरीतला जर फोटो असेल तर तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे. मी गॅलरीमधून फोटो घेतो. वरती बरोबरच्या खूणवर क्लिक करायचं आहे. तर इथे आपला जो आधार कार्ड आहे ते अपलोड झालेला आहे. मॅक्झिमम याची साईज 2 MB पर्यंत असणं गरजेचं आहे. तर ही सगळी माहिती व्यवस्थित भरायची आहे. त्यानंतर खाली नेक्स्ट बटन दिसेल त्या नेक्स्ट बटनावरती क्लिक करा. आता अपलोड पिक्चर. पिक्चर म्हणजे एक पासपोर्ट साईज फोटो 200 KB पर्यंत अपलोड करायचा आहे. अपलोड पिक्चर वरती क्लिक करायचं आहे. कॅमेराने काढा किंवा गॅलरीमधून तुम्ही अपलोड करू शकता. फोटो घ्या. पासपोर्ट साईज सिलेक्ट केलेला आहे. ओके करायचं आहे. आपला फोटो सुद्धा अपलोड झालाय. खाली यायचंय. जेंडर विचारलंय मेल आहे का फिमेल आहे. कोणाचा तुम्ही फॉर्म भरताय ते इथे सिलेक्ट करा. त्यानंतर नेम विचारलंय. नाव टाकायचंय. लक्षात ठेवा इंग्लिशमध्ये नाव टाकायचं आहे. इंग्लिशमध्ये नाव टाकताना एक गोष्ट लक्षात ठेवा. कसं टाकायचं ते सांगतो. नाव टाकताना नाव
स्पेस देऊन वडिलांचं नाव टाकायचं. लक्षात ठेवा, नेम मध्ये नाव टाका, स्पेस द्या आणि वडिलांचं नाव, असं नाव आणि वडिलांचं नाव हे टाका. त्यानंतर खाली मराठीमध्ये टाकायचं इन रिजनल, नाव आणि वडिलांचं नाव मराठीमध्ये टाका. त्यानंतर खाली सरनेम ऑफ ऍप्लिकंट, तर आडनाव टाका, परत खाली मराठीमध्ये आडनाव टाका. त्यानंतर आधार डिटेल्स, आधार नंबर या बॉक्समध्ये तुम्हाला टाकायचं, एकदम व्यवस्थित टाका. त्यानंतर खाली विचारलंय मोबाईल नंबर, ज्या व्यक्तीचा फॉर्म भरताय तुम्ही त्या व्यक्तीचा इथे मोबाईल नंबर व्यवस्थित टाका. त्यानंतर मोबाईल नंबर ऑफ रिलेटिव्ह, तर हा ऑप्शन सोडून द्या. त्यानंतर ईमेल आयडी आहे का, ईमेल आयडी असेल तर ईमेल आयडी टाका, नाहीतर हा ऑप्शन सोडून द्या. त्यानंतर ईमेल आयडी ऑफ रिलेटिव्ह, तर हा सुद्धा ऑप्शन सोडून द्या. त्यानंतर खाली डिसेबिलिटी टाईप, जर अपंग वगैरे असेल, ज्या व्यक्तीचा तुम्ही फॉर्म भरताय त्या व्यक्ती जर अपंग वगैरे असेल तर त्यामध्ये ऑप्शन सिलेक्ट करू शकता, नसेल तर डायरेक्टली खाली नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं. नेक्स्ट केल्यानंतर पुढे रिलेशन टाईप विचारलाय. आता रिलेशन टाईप मध्ये तुम्हाला कोण लावायचं आहे, आता मतदान कार्ड आहे तुमचं त्यावरती तुम्हाला कोण लावायचं आहे, वडिलांचं नाव लावायचं आहे का, मदरचं नाव लावायचं आहे का, वाईफ असेल किंवा हजबंड असेल त्याचं नाव लावायचं आहे किंवा दुसरं कोणत्या पॅरेंट्सचं नाव लावायचं आहे. तुम्हाला जे नाव लावायचे ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. मी फादर सिलेक्ट करतो. त्यानंतर नेम ऑफ रिलेटिव्ह, रिलेटिव्ह म्हणजे आता मी फादर सिलेक्ट केले तर मी इथे फादरचं पूर्ण नाव टाकणार आहे. नाव, मधलं नाव नेम मध्ये टाकायचं. लक्षात ठेवा, नेम मध्ये नाव, मधलं नाव. त्यानंतर मराठीमध्ये सुद्धा टाका. त्यानंतर लास्ट नेम मध्ये फक्त आडनाव टाकायचं आणि लास्ट नेम रिजनल म्हणजेच मराठीमध्ये टाकायचं. त्यानंतर नेक्स्ट करायचा. नेक्स्ट केल्यानंतर आता ऍड्रेस विचारलाय, आता जिथे तुम्ही राहता तो ऍड्रेस विचारलाय, तर हाऊस, बिल्डिंग वगैरे अपार्टमेंट काय असेल तरी टाका, इंग्लिशमध्ये टाका. त्यानंतर खाली मराठीमध्ये टाका. त्यानंतर रोड वगैरे असेल, लोकॅलिटी, एरिया कोणता आहे तो टाका. त्यानंतर मराठीमध्ये सुद्धा टाका. इंग्लिशमध्ये गावाचं नाव टाका, खाली मराठीमध्ये गावाचं नाव टाका. त्यानंतर पोस्ट ऑफिस, जे काही पोस्ट ऑफिस असेल ते पोस्ट ऑफिस टाका, मराठीमध्ये